नमस्कार मंडळी. आषाढ अगदी आजपासून सुरू झालेला आहे आणि आषाढ सुरुवात होते की लगेच तळणीला सुरुवात होते. तर आज आपण आषाढ तळूया म्हणजेच गोड कापण्या आज आपण बनवणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने बिस्किटासारखे अगदी खुशखुशीत कापण्या कसे होणार आहे, एक सिक्रेट साहित्य घालून 100% मस्त खुशखुशीत तेलकट न होणारे आजचे आपले हे कापण्या. कसं बनवायचं अगदी साधी, सोपी आणि खूप इंटरेस्टिंग अशी रेसिपी आहे. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये एका वाटीच्या मापाने आपण एक वाटीभर इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीच्या हिशोबाने पाव वाटकी इतकं आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. याने आपले जे कापणे आहेत ते मस्त खुशखुशीत होतात. पाव चमचा इथे मी सुंठ पावडर घातलेली आहे. पाव चमचा आपण वेलची आणि जायफळची पूड मी एकत्र वाटून ठेवली होती ते ह्याच्यात ॲड करून घ्यायचा. कोणताही गोडाचा पदार्थ केला की त्याच्यात चिमूटभर मीठ टाकलं की त्याची चव अजून वाढते. आता हे सर्व साहित्य एका बाजूला ठेवून घेऊया. त्यानंतर इथे मी फोडणीचं जे आपलं पॅन असतं ते घेतलेलं आहे. याच्यात आपल्याला एक 4 चमचे इतकं साजूक तूप ॲड करून घ्यायचं आहे. हो मंडळी, आजची जे सिक्रेट रेसिपी आज आपण कापण्यात वापरणार आहोत ते म्हणजे तूप. आपण नेहमी तेलाचा वापर करतो, पण एकदा तुम्ही तुपाचा वापर करा. याने आपले जे कापण्या असतात ते मस्त मऊ खुशखुशीत होतात. आता आपल्याला तूप इथे ना थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे खूप जास्त कडकडीत करायचं नाहीये. फक्त तूप थोडंसं वितळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. आता गरम केलेला दूध आपण ह्याच्यात पिठात ॲड करून घेतलेला आहे. सुरुवातीला थोडंसं चमच्याच्या मदतीने आपण हे मिक्स करून घेऊया. नंतर हाताच्या मदतीने मस्त पूर्ण जे तूप आहे व्यवस्थित पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे. हो मंडळी, आजची रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. इथे तुम्ही बघू शकता हळूहळू करत आपण पूर्ण जे तूप आहे ते पिठाला व्यवस्थित असं चोळून चोळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता पिठाचा जे कलर आहे ते सुद्धा अगदी थोडासा कलर त्याचा चेंज होतो जेव्हा आपण याला पूर्ण तूप असं लावून घेतो. पूर्ण तूप लावल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता असं आपण मूठ वळलं की पिठाची मूठ वळली गेली पाहिजे, म्हणजे तूप व्यवस्थित आपल्या पिठात मिक्स होतं. हे बघा या पद्धतीने. आता आपण हे जे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे एका बाजूला ठेवून घेऊया. त्यानंतर आपण ज्या वाटीच्या मदतीने गव्हाचा पीठ घेतलेला होता त्याच वाटीच्या मदतीने मी इथे अर्धी वाटी इतकं गूळ किसून घेतलेला आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. मी अगदी परफेक्ट माप तुम्हाला सांगत आहे. आता त्याच वाटीच्या मदतीने अर्धी वाटी पाणी आपल्याला थोडंसं कोमट पाणी आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. म्हणजे जे गूळ आहे ते पटकन इथे वितळून जाईल. खूप जास्त गरम किंवा उकळलेल्या पाण्याचा वापर करायचा नाहीये. फक्त कोमट पाणी ह्याच्यात ॲड करून व्यवस्थित गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ही प्रोसेस पटकन होते. गूळ आपलं जे आहे पटकन इथे वितळून तयार होतं. आता जे पीठ आपण मिक्स करून ठेवलेलं होतं, आता हे गुळाचं जे पाणी आहे ते चाळणीने चाळत आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. एकाच वेळी पूर्ण पाणी आपल्याला ॲड करायचं नाहीये. थोडं-थोडं करत आपण हे पाणी गुळाचं याच्यात ॲड करून घेऊया आणि घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. गुळात पाणी ॲड करताना अर्धी वाटीच पाणी ॲड करून घ्यायचं. लागलं तर थोडंसं पाणी आपण वरून ॲड करू शकतो. पण गुळात फक्त अर्धी वाटी पाणी ॲड करून घ्यायचं. कारण आधीच आपण खूप जास्त पाणी ॲड केलं, की ते पाणी नंतर बाजूला राहतं. म्हणजे गुळाचं प्रमाण कमी होतं, म्हणून पाणी गुळात थोडंसं कमीच ॲड करून घ्यायचं. आता इथे तुम्ही बघू शकता मी 2 बॅचमध्ये पाणी इथे ॲड करून घेतलेलं आहे चाळून. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच पीठ जे आहे मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्टसुद्धा नको आणि खूप जास्त मऊसुद्धा नको. अगदी पुरीला कसं आपण पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता झाकण लावून एक 4 ते 5 मिनिट व्यवस्थित याला सेट व्हायला सोडून देऊया, म्हणजे पीठ व्यवस्थित मऊ होतं. आता इथे 4 ते 5 मिनिटं झालेले आहे. पीठ व्यवस्थित मऊ झालेलं आहे, म्हणजे सेट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. थोडासा हाताच्या मदतीने याला आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे आणि ह्याचे 2 असे समान आकाराचे इथे आपण पेढे इथे करून घेऊया. म्हणजे आपल्याला जे पोळी इथे लाटायची आहे ते व्यवस्थित लाटले जाईल. इथे तुम्ही बघू शकता हळू करत मी हे गोळा व्यवस्थित तयार करून घेते.
तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्याकडे कापण्या कसे करतात मला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कापण्या केले जातात. तर आमच्याकडे या पद्धतीने केले जातात म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे. तुमच्याकडे कोणती वेगळी पद्धत वापरून कापण्या करतात हे मला कमेंट करून नक्की कळवा. इथे तुम्ही बघू शकता कोणताही कोरडा पीठ न लावता मी हे जे पोळी आहे याची लाटून घेत आहे. आता लाटतानाच आपल्याला ह्याच्यावर थोडंसं खसखस भुरभुरून घ्यायची आहे दोन्ही बाजूला. मी इथे ते ॲड करायला विसरलेली आहे. तर तुम्ही नक्कीच खसखस दोन्ही बाजूने ॲड करून थोडंसं लाटून घ्या, म्हणजे दिसायला सुद्धा आणि खायला सुद्धा चवीला खूप छान लागतात. आता इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त मी पातळ इथे पोळी लाटलेली नाहीये किंवा खूप जाडसुद्धा नाहीये. अगदी मध्यम आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. कडेला थोडेसे चिरं जातात कारण आपण पीठ घट्ट मळलेलं आहे म्हणून. ते तुम्ही इग्नोर करू शकता. म्हणजे जे साइडचे कापणे आहे तुम्ही वेगळे काढून ते पुढच्या पिठात ॲड करून पुन्हा आपण त्याची कापण्या इथे बनवून तयार करू शकता. हे बघा या पद्धतीने जे कडेचे पीठ आहे ते अगदीच आधी आपण काढून ठेवूया. आता आपल्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे अगदी मध्यम आकाराचे सुद्धा आपण इथे कापण्या बनवून तयार करू शकता. जे आपलं इथे तुम्ही कटर बघू शकता मी घेतलेला आहे. आपण करंजी करतो त्याचा कटर आहे. अगदी चाकूच्या मदतीने सुद्धा तुम्ही हे कापण्या कट करू शकता. पण हे दिसायला थोडेसे छान दिसतात म्हणून मी हे जे चमचं असतं आपलं करंजीच्या याने हे कट करून घेत आहे. कलर बघू शकता तुम्ही मस्त आपलं जे पीठ आहे याचा आलेला आहे कारण आपण याच्यात थोडंसं तुपाचा वापर केलेला आहे. अगदी मस्त खुशखुशीत आणि अगदी 10 ते 15 दिवस सहज टिकणारे हे कापणे आपले बनवून तयार होतात आणि शेवटपर्यंत अगदी बिस्किटासारखे खुशखुशीत होतात. तर तुम्ही रंग बघू शकता, टेक्स्चर बघू शकता आणि आपण कापून घेतलेला आहे त्याचा कलरसुद्धा म्हणजे डिझाईनसुद्धा अगदी छान आलेला आहे. दुसऱ्या बाजूला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल गरम करताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, की खूप जास्त तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं नाहीये. एवढं गरम करायचं आहे, की पिठाचा छोटासा गोळा टाकून बघायचं, की पीठ पटकन वर येता कामा नये. म्हणजे खाली राहायला पाहिजे आणि आरामात वर यायला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर हळू एका वेळेला जितके मावेल तितकेच आपल्याला कापण्या ह्याच्यात ॲड करून घ्यायचे आणि एका एका वेळेला जेव्हा आपण कापण्या ह्याच्यात टाकू, पूर्ण कापण्या वर येईपर्यंत याला आपल्याला झारा अजिबात लावायचा नाहीये, जोपर्यंत पूर्ण कापण्या वर येत नाहीये. हे बघा या पद्धतीने जोपर्यंत पूर्ण कापण्या वर येत नाहीये, तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं नाहीये, म्हणजे हलवायचं नाहीये, झारा लावायचा नाहीये. एकदा पूर्ण कापण्या वर आले, की मग आपण उलटून-पलटून मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर मंडळी आषाढमध्ये तुमच्याकडे काय स्पेशल तळतात किंवा काय बनवतात मला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे माझी ही माहिती मला कळेल, की तुमच्याकडे काय स्पेशल बनवतात आणि माझी ही माहिती म्हणजे मला ही वेगवेगळ्या ठिकाणी काय-काय बनवले जातात हे मला कळेल. तर इथे तुम्ही बघू शकता रंग अगदी छान आलेला आहे. खूप जास्त आपण याला डार्क कलर करत नाही आहोत कारण तळल्यानंतर सुद्धा म्हणजे बाहेर काढल्यानंतर सुद्धा हे प्रोसेस थोडीशी गरम असतात म्हणजे याचा कलर थंड होईपर्यंत अजून थोडंसं डार्क होतो. म्हणून आपण थोडंसं लाईट कलरमध्येच हे बाहेर काढून घेऊया, तळून काढून घेऊया आणि थंड व्हायला एका बाजूला ठेवून घेऊया आणि याच पद्धतीने पुढचे कापण्यासुद्धा आपण तळून घेऊया. तुम्ही बघू शकता एका वेळी खूप जास्त कापण्या आपल्याला तेलात ॲड करायचं नाहीये. थोडे करत आपण ॲड करून घेऊया. तर मंडळी आषाढ स्पेशल तळणीचा पहिला पदार्थ म्हणजेच आपले कापण्या बनवून तयार झालेले आहे. कलर बघू शकता, टेक्स्चर बघू शकता. अगदी त्याच्यावर जे कापण्यांचे डिझाईन आलेले आहे ते सुद्धा दिसायला मस्त छान दिसत आहे आणि मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हे बघा अगदी बिस्किटासारखे खुशखुशीत. हाताला बघू शकता तुम्ही कुठेही तेल लागत नाहीये म्हणजे तेलकट सुद्धा झालेले नाहीये. मस्त खुशखुशीत आपले हे गुळाचे कापण्या, गोड कापण्या बनवून तयार झालेले आहे. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशी छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.